तू तिथे मी. सर, मला काही बोलायचं म्हणजे विचारायचं होतं. रात्री डिनर झालं तसा यश खोलीत आला. तेव्हा सिया त्याला बघून बोलली. यशने तिला पाहिलं. ती खूपच सिरियस दिसत होती. तसा यश तिच्याजवळ जाऊन उभा झाला आणि तिला बोलण्यास खुणावलं. सर, मला माहिती आहे तुम्ही जे केलं ते माणुसकी म्हणून केलं आणि म्हणून मला तुमच्यावर आपलं हे जबरदस्तीचं नातं थोपायचं नाही. मी 1-2 दिवसात इथून निघून जाईल. तुम्ही काळजी नका करू. सिया बोलली खरी, पण हे बोलताना तिला फार वेदना होत होते. हे तिच्या झुकलेल्या पापण्यांवरूनच समजायला येत होतं. तर ती जे बोलली त्याने मात्र यशचं हृदय रक्तबंबाळ झालं होतं. त्याने कुठल्याही मजबुरीत नाही तर पूर्ण मनाने तिचा स्वीकार केला होता. पण आता हे त्या वेडीला कोण सांगेल ना? ती वेडी तर त्याच्या प्रेमाला सुद्धा उपकारच समजत होती. पण सगळे यशने स्वतःला सांभाळत तिला विचारलं. हे बोलताना गळा भरून आला होता त्याचा. तुम्ही त्याची काळजी नका करू सर. आता मी तिथे राहणार नाही. सियाने म्हणायला उशीर की यशचे डोळेच मोठे झाले. म्हणजे आता ती या शहरात सुद्धा राहणार नाही? विचार करूनच अगदीच कासावीस झाला होता तो. हो सर, ते भाड्याचं घर आहे आणि तसंही तिथे राहिली तर आईची आठवण येत राहील म्हणून. बोलता बोलता सियाचा गळा भरून आला. पण ती थांबली नाही. म्हणून मी ठरवलं दुसरीकडे राहणार. पण एक रिक्वेस्ट होती सर. बोलून आता ती यशला बघू लागली. तिचे प्रत्येक शब्द यशच्या हृदयावर घाव घालत होते. पण तरीही त्याने तिच्या समोर स्वतःला मजबूत ठेवलं होतं. निर्विकार ठेवलं होतं. त्याला बघून कुणीही हे सांगू शकणार नाही की आता त्याच्या मनात कुठलं वादळ उठलं आहे. कमालीचा शांत होता तो. इतकंच काय तो त्याच्यात आवाज निघाला. कारण समोर एक शब्द जरी त्याच्या तोंडून निघाला असताना तर सियाला त्याच्या वेदना कळून चुकल्या असत्या. कदाचित जोपर्यंत मी दुसरीकडे शिफ्ट होत नाही तोपर्यंत मी ऑफिसला येऊ शकते ना. म्हणजे आता त्याची डॉल काय ऑफिस पण सोडण्याचा विचार करते की काय? हा विचार सुद्धा त्याला नकोसा होता. तसं नाही सर, म्हणजे आता घरी राहून काय करणार, त्यापेक्षा ऑफिसमध्ये. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी ऑटो किंवा रिक्षाने येत जाईल. फक्त घरी काय ते. सिया बोलली आणि यशला बघू लागली. खोलीत आता पूर्ण शांतता होती. श्वासांचा आवाज फक्त तितका घुमत होता आणि वर फॅन फिरत होता. सिया हाताची बोटे एकमेकात गुंफून चुरबुर करत यशच्या उत्तराची वाट बघत होती. तर यश तिलाच बघत विचारात हरवला होता. सर सांगा ना, तुम्ही बोलाल ना घरी सर्वांशी? सिया तो काही बोलतच नाही म्हणून पुन्हा बोलली. यश, म्हणजे तुम्ही रेडी आहात तर? थँक्यू सर, थँक्यू सो मच, सिया आनंदात म्हणाली. ओके, आता तू झोप, मी आलोच. बोलून यश तिथून निघून स्टडीमध्ये गेला. त्याला आता तिथे राहणं अवघड होत होतं. तिच्या जाण्याच्या विचाराने जीव गुदमरायला आला होता त्याचा. यश, डॉलला कसं थांबवू समजतच नाही आहे. कसं सांगू तिला हे लग्न माझी मजबुरी नाही तर आनंद आहे. कसं सांगू तिला की ती या हृदयाची राणी आहे. कसं कसं करू?
एक तर ती समोर आली की मला काही सुचतच नाही. काय काय करू मी आता, बोलून यश तिथे स्टडीमध्ये एळझाऱ्या घालत होता. तो इतका अस्वस्थ झाला होता की त्याचा हात सतत त्याच्या केसात फिरत होता. इकडे बेडरूम मध्ये सिया फ्रेश होऊन आली आणि झोपायची तयारी करू लागली. सुगंधाने दुपारीच तिच्यासाठी काही रेग्युलर ड्रेसेस, साडी आणि नाईट ड्रेस सगळं सगळं मागवून घेतलं होतं. त्यातलाच एक तिने आता घातला होता. रात्री उशिरा यश आपल्या खोलीत आला, पण समोरचा तो रिकामा बेड बघून त्याच्या भुवया आकसल्या आणि त्याची नजर भिरभिर फिरत आपल्या बेबी डॉलला शोधू लागली. 2 दिवस किती शांत, एखाद्या राजकुमारी सारखं त्या बेडवर झोपून तिने त्या बेडची शोभा वाढवली होती. पण आज तोच बेड त्याला भक्कास वाटत होती. रिकामा तो रिकामा बेड बघून तर त्याची झोपायची इच्छाच मरून गेली होती. त्याने पाहिलं तर त्याची डॉल ते सॉफ्ट सॉफ्ट किंग साइज बेड सोडून समोर असलेल्या त्या छोटूशा सोफ्यावर आपल्या नाजूक जीवाला सांभाळून झोपली होती. तिला तसं लहान लेकरासारखं पाय दुमडून झोपलेलं बघून याच्या हृदयाचा ठोका चुकला. त्याची पाय आपोआप त्या सोफ्याकडे वळली. फ्लोरल प्रिंट असलेल्या त्या टॉप आणि पॅन्ट अशा नाईट ड्रेसमध्ये त्याची डॉल त्याला खूपच गोड भाजली. तिचे ते लांब केस आता रॅपुंझल सारखे जमिनीवर लोळत पसरले होते. त्या मोठ्या मोठ्या पापण्याने तिचे ते काळेभोर डोळे आपल्या पिंजऱ्यात कैद केले होते आणि तिचा तो निखळ तेजस्वी चेहरा असा काही उजळत होता की नभातला चंद्र. सगळं लावण्याने भरलेलं तिचं ते रूप बघून यश तसाच तिच्या दिशेने हळूहळू चालत येत होता. आज तर त्याला त्या सोफ्याचा हेवाच वाटला, कारण तो अनमोल खजाना आज त्याच्याजवळ होता. त्याला तर आता असं वाटत होतं की त्या सोफ्याला म्हणावं, बाबा माझ्याजवळ जे काही आहे, पैसा, दागिने, श्रीमंती सगळी तू ठेव, पण तुझ्याजवळ असलेला हा खजाना माझ्या पदरी टाक. हवं तर त्यासाठी मी तुझी भीक मागतो, पण ही दान मला दे. मी तिला अगदी आपल्या हृदयाशी लावून ठेवीन, फुलासारखं जपेल तिला. आज यशला तो सोफा त्याच्यापेक्षा श्रीमंत वाटला. यश हळू सोफ्याच्या जवळ बसला आणि आपल्या बेबी डॉलचं तेच झोपेतलं सौंदर्य बघू लागलं. सियाची झोपेत होणारी ती मोह हालचाल बघून त्याचा गळा सुकू लागला आणि त्याला आता सियाला मिठीत घ्यायची तीव्र इच्छा झाली. कदाचित सोफ्यालाही त्याची अवस्था बघून नाही झाली आणि अचानक सियाने कूस बदलली. त्यामुळे ती समोरच्या बाजूला जवळजवळ पडलीच होती की यशने तिला आपल्या हातावर झेपले. जसं देव्हाऱ्यातून फूल पडतो तेव्हा त्याला कसं आपण आपल्या ओंजरीत घेतो, अगदी तशीच आता यशने तिला आपल्या हातावर धरली होती. एक वेळ तर ती पडेल या विचाराने त्याच्या अंगावर काटा आला होता, पण ती जवळ असल्याचा आनंदही तितकाच होता. यश सियाला घेऊन बेडच्या जवळ आला, कारण तिला सोफ्यावर झोपवून तो आता कुठलीच रिक्स घेणार नव्हता. यशने तिला अलगद बेडवर झोपविलं. तसे सियाचे हात त्याच्या गळ्यात आले. तिचे श्वास त्याला आपल्या छातीवर जाणवू लागले आणि तिला इतक्या जवळ बघून यशच्या भावना
जागृत होऊ लागले. तरीही त्याने आपल्यावर संयम ठेवला होता. इतकं प्रेम, त्यात इतका संयम. खरं तर तोच व्यक्ती ठेवू शकतो जो खरोखर प्रेमात बुडालेला असतो. कारण प्रेमाची परिभाषाच ती असते, त्याग, संयम आणि समर्पण. यशने सियाला बेडवर झोपविलं. तिला नीट पांघरून देऊन तो सुद्धा दुसऱ्या बाजूला थोडं अंतर ठेवून बेडला पाठ टेकून बसला आणि सियाला बघू लागला. त्या दोघांना तसे एकत्र बघून जणू तो सोफाही आता समाधानाने हसत असावा. वाऱ्याची ती झुरूप जी आतापर्यंत तिथे येत जात होती, आता हळूच खिडकीतून निघून गेली. कारण आता त्या राजकुमारीची काळजी घ्यायला तिचा राजकुमार आला होता. त्या दोघांना एकत्र सोडून सगळेच आपापल्या घरी गेले आणि हळूच निद्रेची देवी आत येऊन यशच्या डोळ्यात समावली. सकाळी अलार्मच्या गजराने यशचे डोळे उघडले तसं त्याला आपल्या छातीवर एक नाजूकसा भार जाणवला. त्याने मान खाली करून पाहिलं तर सियाचा हात त्याच्यावर होता. सकाळी सकाळी आपल्या डॉलचं ते झोपेतलं निखळ सौंदर्य बघून यश तर सुखावून गेला. पण मन जरी सुखी असलं तरी आता त्या शरीर वेदनेत होतं. रात्रभर एकच पोझिशन मध्ये झोपल्याने त्याची पाठ, मान सगळं अकडलं होतं. त्याने हळू सियाला बाजूला करून आपल्या शरीराला एक आडस दिला आणि आपल्या बेबी डॉलला व्यवस्थित कम्फर्ट देऊन तो वॉशरूमला गेला. थोड्याच वेळात तो आपल्या जिमसाठी निघून गेला. पहाटेच्या 6 वाजता सियाने छान असा आळस देत आपले डोळे उघडले. पण पुढच्याच क्षणी स्वतःला त्या किंग साईज बेडवर प्रिन्सेस सारखं झोपलेलं बघून तिचे डोळे मोठे झाले आणि तोंडाचा आ झाला. मी मी इथे कशी? मी तर सोफ्यावर झोपले होते ना. हो, मी सोफ्यावरच होते. मला चांगलंच आठवते ना. पण मग मी आता इथे कशी? सरांनी तर बोलून तिने पटकन आपली नजर बाजूला टाकली. तर बाजूला तो रिकामा बेड बघून थोडी विचारातच सरकली. सर तर नाही आहेत आणि ते कसे आणतील मला? म्हणजे मी स्वतः? पण कशी? सियाला तर काही सुचत नव्हतं. तिच्या डोक्याचा पार भुंगा झाला होता. ओ गॉड, म्हणजे मी झोपेत आली की काय? म्हणजे मला झोपेत चालायची? ओ गॉड सिया, तू अशी कशी करू शकतेस? कुणाला कळलं तर? नाही नाही, हे कुणालाही कळायला नको. मी आताच इथून उठते. बोलत सिया पटकन बेडवरून खाली बाजूला झाली आणि तिने बेड आवरून घेतला. त्यानंतर ती पडतच वॉशरूम मध्ये निघून गेली. सिया तशीच विचारात आपला आटपू लागली. काही वेळात ती आंघोळ वगैरे करून पूर्ण रेडी होऊन खाली आली. तितक्यात यश सुद्धा जिम वरून आला. सियाला खोलीत न बघून त्याला अंदाज आला की ती कुठे असेल आणि तो सुद्धा फ्रेश होऊन खाली आला. बघता बघता सगळेच नाश्त्याला आले. तसा सियाने चंदासोबत मिळून सगळ्याला नाश्ता दिला. याचं संपूर्ण लक्ष तिच्यावरच होतं. तिचा तो थोडा उतरला चेहरा बघून यशला रात्रीचं तिचं म्हणणं आठवलं आणि त्याने ती गोष्ट सांगितली. तसा तिथे खूप मोठा आवाज झाला आणि पूर्ण शांतता पसरली. सिया सुद्धा दचकून तिकडे बघू लागली. काय झालं असेल तिथे? काय असेल घरच्यांचा निर्णय? घरचे देतील का सियाला जॉब करायची परवानगी? सिया खरंच जाईल का यशला सोडून? काय होईल पुढे? जाणून घेण्यासाठी कथेचे पुढचे भाग नक्की वाचा आणि चॅनलवर नवीन असाल तर कथेचे आधीचे भाग नक्की वाचा आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करून फॉलो करा. धन्यवाद.